आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी। नवी मुंबईमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर आता पोलिसांना जाग आलेली आहे। कोपरखैरणे पोलिसांनी स्वागत डान्स बारवर कारवाई करत गुन्हा देखील दाखल केलेला आहे। डान्स बारवर बंदी असताना सुद्धा नवी मुंबईत डान्स बार सर्रासपणे सुरू असल्याचं लोकशाही मराठीनं दाखवलेल्या बातमीच्या माध्यमातून उघडकीला आणलं गेलेलं होतं। त्यानंतर पोलिसांनी बार मॅनेजर, वेटर आणि अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांवर कारवाई देखील केलेली आहे। आता नवी मुंबईतल्या इतर अशाच डान्स बार्सवर कधी कारवाई केली जाणार? नवी मुंबई पोलीस या अनुषंगानं तातडीनं काही पावलं उचलणार का, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आकांक्षा देशमुख आपली प्रतिनिधी आहे आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं। आकांक्षा, या सगळ्या बातमी दाखवल्याच्या प्रकारानंतर व्हिडिओ जो आपण दाखवला स्वागत डान्स बारचा, त्यानंतर पोलिसांचे डोळे उघडले। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आता या सगळ्या प्रकरणामध्ये दाखवून दिलंय की कारवाई करता येऊ शकेल। ते काय नेमकं या कारवाई संदर्भात सांगता येऊ शकेल? खरं तर आपण 2 दिवसांपूर्वी कोपरखैरणे या ठिकाणी जे स्वागत डान्स बार होता त्या विरोधात बातमी लावली होती। जे काही अश्लील हावभाव ज्या बार आहेत त्या ठिकाणी करत होतं ते प्रेक्षकांसमोर दाखवलेलं होतं आणि अखेर नवी मुंबई पोलिसांना जाग आली आणि त्यांनी या संदर्भात कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये जर जो बार मालक आहे त्याच्यासोबतच वेटर्स असतील, मॅनेजर असतील आणि ज्या अश्लील हावभाव त्या व्हिडिओमध्ये बार गर्ल्स करत होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे। एकूण 9 जणांवर ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर लोकशाही बातमी दाखवल्यानंतर ही पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आता प्रश्न इतकाच आहे की इतर जे नवी मुंबईमध्ये डान्स बार आहेत त्यांच्यावर देखील त्वरित कारवाई केली जायला पाहिजे, कारण जर या ठिकाणी आपण बातमी दाखवतो त्यानंतर कारवाई होते तर इतर ठिकाणी देखील कारवाई होऊ शकते। इतकंच या संपूर्ण प्रकरणातून समोर येत आहे। अजिंक्य सर, ठीक आहे। आकांक्षा, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।